सोलापुरात भरधाव जाणाऱ्या कारने उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा अपघात शनिवारी 14 फेब्रुवारी रोजी पहाटे 5:15 वाजण्याच्या सुमारास मोहोळ पोलीस ठाण्याजवळ ब्रिजवर घडला. ज्ञानेश्वर सिद्धेश्वर वाकळे वय 48, चेतन बसवराज लांबतुरे वय 22, सत्यवान निळकंतराव जाधव वय 47, तेजस सत्यवान जाधव वय 18 व शुभांगी सत्यवान जाधव वय 37 सर्व राहणार कोकळगाव तालुका निलंगा जिल्हा लातूर अशी जखमींची नावे आहेत. यातील ज्ञानेश्वर वाकळे व तेजस जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे. मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरील सर्व जखमी कार क्रमांक MH24 CD 771 मधून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी मोहोळ शहराजवळील पोलीस ठाण्यासमोरील ब्रिजवर उभा असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कारने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात वरील 5 जण जखमी झाले. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून या घटनेचा अधिक तपास अंमलदार अतुल क्षीरसागर हे करीत आहेत.